शेतकऱ्यांनी पिकवलेल्या ऊसाच्या बिलातून कपात करायला हे मालक झाले आहेत का, असा सवाल शेतकरी संघटनेचे शिरूर तालुका अध्यक्ष राजेंद्र गोविंदराव ढमढेरे यांनी केला आहे। राज्यातील अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन 5 रुपये, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रति टन 10 रुपये याप्रमाणे प्रति टन 15 रुपये कपात करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस गाळपासंदर्भातील मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे। मुसळधार पाऊस, पूर परिस्थितीमुळे यंदाचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे। याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना शेतकरी संघटनेचे शिरूर तालुका अध्यक्ष राजेंद्र गोविंदराव ढमढेरे यांनी सांगितले, प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना वेटीस धरलं जातं। शेतकऱ्यांना मदत करणं म्हणजे शेजाऱ्यांच्या घराच्या लग्नात स्वतःच्या सुनबाईला आग्रह करून जेवायला घालण्याचा प्रकार आहे। हजारो, लाखो, करोडोंच्या घोटाळेबाजांच्या खिशाला कात्री लावा। आमदार खासदारांचे 1 महिन्याचे पगार घ्या। क्लास 1 अधिकारी कर्मचाऱ्यांचे पगार कपात करायचं सोडून रात्रंदिवस मेहनत करून घाम गाळून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या ऊसाच्या बिलातून कपात करायला हे मालक झालेत का, असा सवाल ढमढेरे यांनी केलाय। गेल्या 10 वर्षात ऊसाचा दर तेवढाच आहे। उत्पादन खर्च 2 ते 3 पटीने वाढलाय। उत्पादन खर्च वसूल होत नाही, कर्जबाजारीपणा वाढत चाललाय। सरकारी धोरण असंच चालू राहिलं तर विदर्भातील शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्यांचं सत्र ऊस पट्ट्यातही सुरू व्हायला वेळ लागणार नाही। शेतकऱ्यांच्या ऊसाला 5,000 रुपये टन बाजार द्या आणि मग 15 रुपये प्रति टन नाही तर 50 रुपये प्रति टन कपात करा, असं ढमढेरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.